श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ ऋषिय सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आणि सर्व उपस्थित असलेल्या स्वामी स्वरूप दादा आणि ताई यांना माझे कोटी कोटी प्रणाम। आजचा निरूपण हे कालच्या विषयानुसार पुढे चालणार आहे। भक्ती या विषयावरती आपण निरूपण सुरू केलं होतं। आपण विज्ञानाच्या बाबतीत बोललो। काल आपण मी थोडक्यात रिव्ह्यू करतोय। काल आपण ज्ञानयोग, कर्मयोग, योग साधना यांच्याबद्दल विचार केला। माणूस कितीही मोठा झाला, त्याने काहीही निर्माण केलं, ती निर्मिती त्याच्यापेक्षा मोठी असू शकत नाही, हे पण आपण काल बघितलं। त्यानंतर भक्ती ही माणसावर विश्वास नाही करत, ती परमात्म्यावरती विश्वास करते। इथपर्यंत आपण काल बघितलं। आज एक तुमच्यासारखाच एक खूप परमेश्वर भक्त असा होता। आणि त्याने 30 वर्ष परमेश्वराचा निरंतर शोध घेतला। प्रचंड शोध घेतला की परमेश्वर कुठे आहे, परमेश्वर कुठे आहे। ज्याप्रमाणे प्रल्हादाने, ज्याप्रमाणे ध्रुवाने शोध घेतला परमेश्वराच्या अस्तित्वाचा, परमेश्वर कुठे आहे, त्याचप्रमाणे त्या भक्ताने, तुमच्यासारख्या भक्ताने परमेश्वराचा शोध घ्यायला सुरुवात केली। 30 वर्ष तो सतत प्रयत्न करत होता। 30 वर्ष प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्याला परमात्मा भेटला नाही। बघा, आपल्याला 5 मिनिटात एखादी गोष्ट मिळाली नाही की लगेच आपण अस्वस्थ होतो। दादानी उपाय लगेच सांगितला नाही की लगेच आपली चलबिचल होते। अरे, दादांना मी मेसेज टाकला होता, माझ्या समस्या सांगितली होती, पण अजून त्यांनी उपाय सुचवलेला नाही। किती तास झाले? 1 दिवस झाला, 12 तास झालेत। लगेच काही जण उपाय सांगितला नाही 12 तासाच्या आतमध्ये तर ग्रुप सोडून लगेच जातात। का? तर त्यांना असं वाटतं की आपण किराणा दुकानामध्ये आलेलो आहोत, आपण ऑर्डर दिली आणि आपला उपाय मिळाला पाहिजे। असं होत नाही। परमेश्वराची भक्ती म्हणजे किराणा मालामध्ये मिळणारा बिस्किट आणि चिवडा, पोहे असं नाहीये। त्याला परिश्रम लागतात, कष्ट करावे लागतात, त्याग करावा लागतो। आता आमचे पुष्कळ स्वामी भक्त आहेत जे गुरुमंत्र घेत आहेत, त्यांना सुद्धा अजून गुरुमंत्र लाभलेला नाही। गेले 3 दिवस ते प्रयत्न करतायत। सकाळी 7 वाजता करतात, संध्याकाळी 7 वाजता ध्यानाला बसतात, पण अजून मिळाला नाही। मिळेल, त्यांनी पेशन्स सोडले की त्यांना मिळणार नाही। परमेश्वराचं असं आहे की त्याला शोधा, तुम्ही कितीही शोधा, तो लगेच मिळत नाही। का नाही मिळत? हा फार महत्वाची गोष्ट आहे। तो का लवकर मिळत नाही? या माणसाने, या भक्ताने 30 वर्ष सतत परमेश्वराला शोधत होता, पण त्याला परमेश्वर मिळाला नाही। मला वाटत होतं की, तो म्हणतो, मला वाटत होतं की माझ्या शोधण्याने मला परमेश्वर सापडेल, पण नंतर मला कळलं की माझ्या शोधण्याने तो मला मिळणार नाही। जोपर्यंत तो मला शोधत नाही तोपर्यंत तो मला मिळणार नाही। तोपर्यंत मला मिळणार नाही। एक मिनिट।
चालू आहे. चावी आहे. जोपर्यंत हॅलो, जोपर्यंत तो मला शोधत नाही तोपर्यंत मला तो भेटणार नाही. म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल की मला त्या भक्ताला भेटायचं आहे, त्याच वेळी तो आपल्याला भेटत असतो. आपण कितीही भटकलो, आपण कितीही मागे लागलो, तरी तो आपल्याला भेटत नाही. जोपर्यंत त्याला वाटत नाही मला माझ्या भक्ताला भेटायचं आहे, त्याला वाटत नाही की मला भेटायचं, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा तो तुम्हाला भेटणार नाही. आज तुम्ही निरूपणाला आलेला आहात, याचा अर्थ असा आहे की परमेश्वराला वाटतं की तुम्ही त्याच्या जवळ यावं आणि तो तुम्हाला शोधायला निघालेला आहे, म्हणून तुम्ही निरूपणाला आलेला आहात. जे कोणी निरूपणाला आहेत त्यांचं भाग्य असं की परमेश्वर त्यांच्या शोधात निघालेला आहे. आणि ज्यांच्या भाग्यात परमेश्वराचं दर्शन नाहीये ते निरूपणाला जॉईंट होतच नाहीयेत, कारण परमेश्वराची इच्छा नाही की त्यांना भेटायचं. माझ्या शोधण्याने जर मला परमेश्वर भेटतच नाही, पण जोपर्यंत परमेश्वर ठरवत नाही की मला माझ्या भक्ताला भेटायचंय तोपर्यंत भेट अशक्य आहे. आणि त्या दिवशी मी परमेश्वराला शोधणं सोडून दिलं आणि त्याच दिवशी मला परमेश्वर भेटला. कारण काय असतं, आपण परमेश्वर शोधत असतो, पण त्याची पण इच्छा लागते की आपल्याला भेटायची. त्या माणसाने 30 वर्ष अनेक ठिकाणी त्याला शोधलं, अनेक जन्माची शोध घेतला, अनेक जन्म त्यांनी शोध घेतला, पण त्याला सापडला नाही. आपण किती, मग आपण तो विचार करा, आपण एवढी डिवोटेड, एवढी भक्ती करतो का? आम्ही सर्वस्व त्याचाच विचार करतोय का? आपण तर अंधकारमध्ये बुडालेलो आहोत, विकारांमध्ये बुडालेलो आहोत, आपण सीमेमध्ये बांधलेलो आहोत. आपल्याला वाटतं की मी 4 पारायण केली, नैवेद्य दाखवला, परमेश्वर भेटला, स्वामी भेटले, झाली माझी भक्ती. हे आपण सीमेमध्ये बांधून घेतलेलं आहे. आपण तो चुकांचा ढेर आहोत. तर आपला जो आहे, आपण चुकांचाच भंडार आहोत. अनेक चुका आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेल्या आहेत आणि करतच आहोत. बरोबर? आपण जोपर्यंत आपण अनेक परमेश्वराला शोध सुरुवात करतो, आपण परमेश्वराची भक्ती करतोय. आता पुष्कळ जण म्हणतात की आम्ही एवढं केलं पण आमचे प्रश्न सुटले नाहीत, आमची भक्ती, आम्हाला अजून परमेश्वराने हे दिलं नाही. असं का होतंय? खरं आम्ही शोधतोय कुठं? त्याला अंधारात शोधतोय. आमच्याकडे तो प्रकाश कुठं? ज्ञानाचा प्रकाश, भक्तीचा प्रकाश कुठे आमच्याकडे त्याला शोधण्यासाठी? आमच्याकडे ते हात कुठे त्याला स्पर्श करून शोधण्यासाठी? ते मन कुठं आहे आमच्याकडे की त्याला आम्ही ओळखू शकू? आहे का मन आपल्याकडे? ते तो कुठल्याही रूपाने आला, तुम्हाला दर्शन देऊन गेला, तुम्हाला कळणार पण नाही. एखादे भिकारी फाटक्या कपड्याने, केस वाढलेली, दाढी वाढलेली आला आणि म्हणलं बाई भाकर वाढ, तुम्हाला माहिती आहे का तो परमेश्वर आहे? चल पुढे, मला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. आपण नैवेद्य दाखवतोय आणि स्वामी तिकडे त्या रूपाने आपल्याकडे आलेत. आपलं मनच तेवढं हे नाहीये की आपण
त्या परमेश्वराला बघू शकतोय, त्या परमेश्वराचा शोध घेऊ शकतो. असं मनच आपल्याला नाही, त्याला बघू शकतोय आपण, त्याला समजू शकतोय, आपल्याला मनच नाहीये. म्हणजे आपल्याला ते मन तयार केलं पाहिजे, आपल्याला परमेश्वर ओळखता आला पाहिजे. जो शोधणार असतो त्याला असं नक्कीच कधी माहित नसतं की मी शोधतोय आणि मला परमेश्वर मिळेल. म्हणून काय म्हणायचं की तू जोपर्यंत मला शोधत नाहीस तोपर्यंत तुम्हाला भेटणार नाहीये. तुझी इच्छा जोपर्यंत मला भेटायची नाही तोपर्यंत मी तुला किंवा तू मला भेटू शकत नाही. प्रत्येक गोष्टीवर परमेश्वरी अधिकार आहे, त्याची इच्छा असते. जेव्हा आपण त्याला परमेश्वराला प्राप्त करून घेतो, त्याला ओळखून घेतो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे विनाकारण मी शोधत होतो त्याला, विनाकारण मी त्याला शोधत होतो. कशाला मी शोधत होतो त्याला? ज्यावेळी परमेश्वर तुम्हाला शोधायला सुरुवात करतो त्यावेळी तुमच्या मनामध्ये त्याला शोधण्याची इच्छा निर्माण होते. कारण तो जेव्हा इच्छा निर्माण करतो त्या इच्छेच्या नुसारच आपण कार्य करायला लागतो. परमेश्वर त्याच लोकांना शोधायला बाहेर पडतो. परमात्मा, परमेश्वर, स्वामी समर्थ त्याच लोकांना शोधायला बाहेर पडतात ज्याला परमेश्वराने, स्वामींनी निवडलेलं आहे, त्यालाच ते शोधतात. आणि त्याच्या मनामध्ये त्या परमेश्वराची ओढ निर्माण होते. आणि ओढ निर्माण झाली की परमेश्वर आपल्याला शोधायला लागला आहे असं समजायला लागतं. म्हणजे परमेश्वर कुठून शोधतो तुम्हाला? तो येतोय का? अरे पाटील कुठे राहतात, पाटील कुठे राहतात, हा भोसले कुठे राहतात, हा बैरागी कुठे राहतात, जाधव कुठे राहतात, भागवत कुठे राहतात, असं विचार तो शोधत नाही. तो शोधायला सुरुवात कुठून करतो? तुमच्या अंतःकरणापासून. तो तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या अंतराशी भावना जागृत करतो की तुम्ही तो कुठं आहे, तो कुठं आहे, तो कुठे शोधायला सुरुवात करतात. ही भावना कोणी निर्माण केली? तुम्ही केली का? नाही. तुम्ही कोण आहात? कोणीच नाही. ती भावना कोणी निर्माण केली? त्यांनी निर्माण केली. म्हणून आपल्या ती इच्छा होते. प्रत्येकाला होते का ती भावना? जर प्रत्येकाला ती भावना झाली तर जगामध्ये शांतता निर्माण होईल, सर्व भक्तिमय जग होऊन जाईल. म्हणजे आपल्या आतमध्ये सुद्धा तो कोण शोधतोय? तोच आपल्याला शोधतोय. सर्व खेळ कोणाचा आहे? त्याचा आहे. तुम्ही आज निरूपणाला स्वामींची भक्ती करता आहात, ही लीला कोणाची आहे? स्वामींचीच आहे, तुमची नाही ना माझी नाही. ही त्याची लीला आहे आणि त्या लीलेप्रमाणे आपण वागत असतो. पण एक लक्षात घ्या, आता आपल्या गंमत अशी की मी केलं असं होतं. पुष्कळ वेळा आपल्याकडे असं होतं की गंमत सांगतो, कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण घरातला मोठा असल्यामुळे मी तुमचे कान टोचणारच आहे, कारण तुम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही चुकीच्या वाटेला जाऊ नये असं मला वाटतं. तुमच्याकडून चुका होऊ नयेत, कारण घरच्या मोठ्या माणसांनी जर सांगितलं नाही चुका तर लहानांच्या चुका कशा सुधारणार? काय होतंय, आम्ही मी केलं असं दाखवतो. मी आज 108 पारायण केली,
मी एवढ्याच जप केल्या, मी एवढं स्वामी चरित्र लीलामृत वाचलं, मी सारामृत वाचलं, मी नवचंडी यज्ञ केला, मी दुर्गा सप्तशती पाठ केला, गुरुचरित्र पाठ केलं, मी नैवेद्य दाखवला. गंमत अशी, अजून ह्याच्या पुढची गंमत अशी की नैवेद्याचे फोटो पाठवले जातात, दाखवले जातात. त्यात बघा स्वामींचे पाय दिसले, बघा महाराजांनी हे केलं, फोटोवरती हे आलं. नका, ह्या गोष्टीत भुरळून जाऊ नका. ही भक्ती नाही, ही भक्ती नाहीये. मी केलं, मी कोण करणार आहे? जरी तुमच्या घरी महाराज जेवून गेले तरी सुद्धा ही तुम्ही नाही केलेलं आहे, त्यांचीच लीला आहे ती. माझ्याकडे, माझा म्हणजे कोण? आमच्या इथे स्वामींच्या फोटोवरती असं, अरे माझ्याकडे म्हणजे महाराज तुझ्याकडे आले म्हणजे का तू वेगळा कोण आहेस? तू कोणीच नाही आहेस. जेव्हा आपण कर्ता बनतो त्यावेळी खेळ संपतो. सर्व खेळ कोणाचा आहे? तुमच्या मनात भक्ती निर्माण करणं, तुमच्याकडनं भक्ती करून घेणं, हा खेळ स्वामींचा आहे. पण आम्ही काय म्हणतो? मी केलं. आणि आपण त्या खेळाचे काय करतो? कर्ता बनतो. आणि तिथेच काय होतं? अडथळा निर्माण होतो आणि सर्व दरवाजे परमेश्वराकडे, स्वामींकडे जाणारे दरवाजे आपण स्वतःहून बंद करून टाकतो. जेव्हा म्हणतो बघा माझ्या इथे नैवेद्यात महाराज आले, माझ्या चपातीमध्ये महाराज आले, माझ्या भाजीमध्ये महाराज आले, माझ्या फोटोमध्ये महाराज आले, तसबिरीतून धूप निघायला लागले, अमक्या प्राण्याच्या रूपात महाराज येऊन गेले, मला दर्शन दिलं. अरे तुम्हाला दर्शन दिलं, तुम्ही कोणीच नाही आहात. जेव्हा मला हा शब्द येतो, मी येतो, त्यावेळी कर्ता आपण बनतो. आणि आपण कर्ता बनलं की त्या खेळाचा खेळ कोण चालवलाय? महाराजांनी. त्या खेळाचे दरवाजे आपण स्वतःहून बंद करतो. म्हणजे महाराजांजवळ जाण्यापासून आपण खूप लांब निघून जातो. म्हणून कधीही अशी भक्ती करू नका मी केल्याची. कारण की तुम्ही काहीच करू शकत नाही. मला सांगा ना, बघा एक साधं उदाहरण देतो. मी काल एक प्रश्न विचारला होता पण कोणी उत्तर दिलंच नाही ग्रुपमध्ये. आज प्रश्न विचारतो, मला सांगा तुमचा स्वतःच्या श्वासावर सुद्धा तुमचा अधिकार आहे का? जे श्वास आत येतोय आणि श्वास बाहेर जातोय त्याला तुम्ही कंट्रोल करू शकताय का? बघा 1 मिनिट तुम्ही श्वास बंद करून दाखवा, शक्य आहे का? माणूस मरून जाईल. म्हणजे येणारा श्वास जो आहे, जाणारा श्वास, याच्यावर सुद्धा आपलं नियंत्रण नाही. आपल्याच शरीरामध्ये येणारा श्वास, आपल्या शरीरातून बाहेर पडणारा श्वास, याच्यावर आपलं नियंत्रण नाही. मग मी केलं कसं? मी काहीच केलं नाही. कारण की आपल्या हातात काहीच नाही. तो खेळ आपण तिथे थांबलेला आहे. म्हणजे परमेश्वराजवळ जायचे रस्ते आपण मीपणामुळे बंद करून टाकतो. तुम्ही जेव्हा रिकामे राहता, त्याला शोधू देताय तुमच्या आतून, तो तुम्हाला परमेश्वरा शोधायला लावतोय. आणि ज्या वेळी तुम्ही रिकामे होताय, म्हणजे निर्विकार होताय, निर्विचार होताय. मी आता जे गुरुमंत्र घेतात त्यांना तेच सांगितलं की तुम्ही निर्विकार व्हा, निर्विचार व्हा. बघा आतून तुम्हाला महाराज मंत्र देतील. ज्यावेळी तुम्ही रिकामे आतून व्हाल त्या क्षणी एक मोठी महाक्रांती तयार होईल. तुम्ही रिकामेच होत नाहीयेत. विचार भरून ठेवलेले आतमध्ये प्रचंड विचार, ते रिकामे करा. बघा परमेश्वर आतून तुम्हाला आवाज देईल. भक्तीला समजायला खूप डीप मध्येच गेलं पाहिजे, गहराईमध्ये गेलं पाहिजे. भक्ती ही परमात्म्याचा शोध नाही. भक्ती ही स्वामींचा शोध नाही. भक्ती ही स्वामींच्या द्वारे मनुष्याचा
शोध आहे. परत एकदा वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका, कन्फ्युज व्हाल. भक्ती ही परमेश्वरा म्हणजे स्वामींचा शोध नाही. भक्ती ही जी भक्ती आहे ना, ती परमात्माकडनं स्वामींच्या द्वारे मनुष्याचा शोध आहे. मग माणूस काय होतो, हरून जातो. अरे देव स्वामी भेटले नाही, अरे गुरुमंत्र भेटला नाही, काय करू, हरून जातो आणि समर्पण करून देतो. हरून समर्पण करतो, पराजित होऊन थकून जातो आणि म्हणतो आता तुला जे काय करायचं तूच कर बाबा, आता मला काही तुझं दर्शन होत नाही, मला काही सांभाळता येत नाही, माझ्याकडे काही सांभाळता येत नाही, माझ्याकडे काही भक्ती होत नाही, मला जे करायचं होतं करता येईल तेवढं मी तुला केलं, प्रयत्न मी भरपूर केले, जेवढा मी प्रयत्न करतो सांभाळण्यासाठी स्वतः तेवढा पडतो पण आहे, जेवढं मेहनत करून उठून उभा राहतो परत पडतो, जेवढा परत ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतो तेवढा भरकटतोय. आता तूच मला सांभाळ, हे जीवन तुझं आहे, हा जन्म तुझा आहे, मृत्यू सुद्धा तुझाच आहे. आणि प्रार्थना मग माझी कशी असेल बघा, गंमत कसं आहे, आपण थकून जातो, थकून गेल्यानंतर बाबा मी भरपूर मेहनत केली, अमुक केलं तमुक केलं, आता माझ्याकडनं होत नाही, तुला काय करायचं ते कर, तूच सांभाळ आता, हे जीवन तुझं आहे, मृत्यू त्याचा आहे, जन्म त्याचा आहे. मग प्रार्थना आपण म्हणतो माझी प्रार्थना, प्रार्थना आपली कशी होऊ शकेल, प्रार्थना पण त्याचीच झाली. म्हणून भक्तीचं पहिलं सूत्र येते की प्रेम स्वरूप भक्ती, कर्म ज्ञान आणि योगशास्त्र यांच्यापेक्षा प्रेममय भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. तुम्ही जी आता भक्ती करताय ती कुठली करतात, ज्ञानमय भक्ती करता आहात, कर्ममय भक्ती करता आहात, योगमय भक्ती करता आहात, प्रेममय भक्ती करत नाहीयेत. मग महाराज तुम्हाला भेटणार कसे, सर्व भक्तींमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कुठली आहे, प्रेमरूपा भक्ती, जी मीरेने केली, जे तुकाराम महाराजांनी केली, जे नाथांनी केली, नामदेवांनी केली, जनाबाईंनी केली, ज्ञानेश्वरांनी केली, ती भक्ती कबीराने केली, ही भक्ती जी आहे ही प्रेमस्वरूपा भक्ती आहे. बघा, नदी, प्रत्येक नदी समुद्रात जाऊन मिळतेच, हे तर सर्वसामान्य गोष्ट आहे, पण ज्यावेळी समुद्र नदीकडे जातो ती गोष्ट काय असते, महान असते. ती गोष्ट काय असते, महान असते. ज्ञानयोग, कर्मयोग आणि योगशास्त्र हे नदी समुद्राला जाऊन मिळते, हा प्रकार आहे. ह्या भक्ती ज्या आहेत ना, कर्मभक्ती, ज्ञानभक्ती, योग भक्ती, ही नदी समुद्राला जाऊन मिळते अशा प्रकारच्या ह्या भक्ती आहेत. पण प्रेमस्वरूप भक्ती कशी आहे, समुद्र नदीकडे येतो, म्हणजे परमात्मा स्वामी समर्थ भक्ताकडे येतात, ती झाली प्रेममय भक्ती. शबरीची भक्ती, केवटची भक्ती, उष्ट बोरं तिने खाऊ घातली आणि रामाने ती खाल्ली का, तर तिला काय वाटलं आंबट तर नाही येत ना. ती शबरीची भक्ती म्हणजे समुद्र कुठे गेला, नदीकडे गेलेला आहे. नदी समुद्राकडे जाते तर सामान्य आहे, पण असामान्य कुठली गोष्ट आहे, समुद्र नदीकडे जातो. भक्ती कशी असली पाहिजे, छोट्या मुलासारखी. तुम्हाला प्रत्येकाला मूल आहेत, कोणाची मोठी असतील, ज्यांची लहान असतील त्यांना पण माहिती आहे, आणि मोठे आहेत त्यांना तर माहितीच आहे. लहान मुलगा पडला किंवा तो हाक मारली आईला, आई आई आई, आणि रडायला लागतो, तर आई हळूहळू चालत येते का तिथे, नाही, आई धावतच जाते, तिथे पळत जाते.
भक्ती तशी असते. भक्ती कशी आहे? तो लहान मुलगा जसा रडतो आणि ओरडतो, आई 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 आई, आणि आई पळत पळत जाते, तशा प्रकारची तसंच ते भक्ती आहे. बस तुम्हाला तसं आहे, त्या लहान मुलासारखं हाक मारता आली पाहिजे. त्या लहान मुलाच्या हाकमध्ये कुठलाही स्वार्थ नसतो, कुठलाही लोभ नसतो, अहंकार नसतो, गर्व नसतो. कुठलीच गोष्ट त्याच्यामध्ये नसते. आणि तो लहान मुलगा हाक मारतो, आई पळत येते. मग अशी भक्ती आपण जर केली तर स्वामी पळत येतील की नाही? भक्ती म्हणजे तुमचं रुदन पाहिजे, तुमचा तशा अर्थता पाहिजे, त्या आवाजामध्ये व्याकुळता पाहिजे. आईशिवाय तिथं काहीच नसतं त्या लहान बाळाला, फक्त आई हा शब्द असतो. आई आतून आलेला असतो, बेंबीच्या देठापासून तो शब्द आलेला असतो. आणि ती हृदयापासून, तो बेंबी देठापासून निघत हृदयापासून तो तोंडातून बाहेर पडतो आणि आईला ते खेचून आणतो आणि आई पळत जाते तिथे. तशी भक्ती आपण करतो का? आयुष्यभर आपण स्वामींचा शोध घेतोय, लीलामृत वाचतोय, पारायण करतोय, जप करतोय, मंत्र करतोय, भराभर भराभर गायत्री मंत्र म्हणतोय, रुद्राचे मंत्र म्हणतोय, चालू आहे, आज करतात लोक. रामरक्षा म्हणतायत, हनुमान चालिसा म्हणतायत, दुर्गा स्तोत्र म्हणतायत. नुसता कर्म चालू आहे. आणि हे कर्म काय? ही तुमच्या जीवनाची व्यर्थता आहे. भक्ती तुमच्या अश्रूंची अभिव्यक्ती आहे. पटकन डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आज मला एक ताईंचा फोन आला होता, त्यांचं नाव मी विसरलो. म्हणे, दादा काल मी ध्यानाला बसले होते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मंत्र ऐकू येईल, आणि अचानक मंत्र ऐकू आलं आणि टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं. टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्यावेळी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, ती तुमची भक्तीची सुरुवात आहे. पण आपण काय करतो? एकाच ठिकाणी अडकून बसलेलो आहे. कुठलं पुस्तक वाचू? अक्कलकोट मध्ये असलेलं प्रकाशित झालेलं स्वामी चरित्रामृत वाचू का दिंडोरी प्रणित पुस्तक वाचू की अमकं पुस्तक वाचू, तमकं पुस्तक वाचू? ह्याच्यात अडकलोय आपण. आपण एकाच ठिकाणी अडकून बसलोय. आपल्याला सत्यच कळत नाहीये. आपण चुकीचे कुठेतरी आहोत, आपली भक्ती चुकीच्या मार्गाने चाललेली आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपण भक्ती मार्गाला लागतो. कर्मयोग काय म्हणतो? कर्ममार्ग म्हणतो, कर्मयोग म्हणतो की तुम्ही चुकीचे आहात, त्याला ठीक करा. आता पारायणाला बसलायत ना, नीट उच्चार करा, नीट बसा. तुम्ही चुकीचे उच्चार केले, नीट बसला नाहीत, हे नीट करा. हे कर्मयोग सांगितला, बरोबर. सकाळी पहाटे 5 वाजता उठून बसायचं, गादीवर झोपायचं नाही, घोंगडीवर झोपायचं, कांदा लसूण खायचा नाही, हे कर्मयोग सांगितलं. तुम्ही कुठं चुकता हे सांगतो कर्म. ज्ञानयोग काय सांगतो? तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कळलं ना तुम्ही कुठे चुकलात, चला त्याला ठीक करा, सुधरून टाका, हे ज्ञान योग सांगतो. योग काय सांगतो? तुम्ही जे कर्म करता, जे ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही जे कर्म करता, त्याच्याच ही विधी अशा अशा पद्धतीने केली पाहिजे. तकनिकी भाषा, टेक्निक शिकून घ्या, हे योगशास्त्र सांगतं. आणि भक्ती काय म्हणते?
भक्ती म्हणते की तुम्ही स्वतःच पूर्ण चुकीचे आहात. भक्ती काय म्हणते? तुम्ही स्वतः पूर्ण चुकीचे आहात. तुम्ही देवाजवळ पोचायचं, ज्ञानापासून देवाजवळ पोचू शकत नाही, कर्माने देवाजवळ पोचू शकत नाही, योगाने तुम्ही देवाजवळ पोचू शकत नाही. तुम्ही तुमच्यापासून दूर व्हाल, आपोआप स्वामींच्या जवळ जाल. पण आपण आपल्यापासून दूर जातोय का? नाही. कितीतरी ताईंचा, दादांचा फोन होतो, मी असं केलं, मी तसं केलं, मी हे करत आहे, मी ते करत आहे, पण असं होतंय, माझं असं आहे, माझं मी हे मी जो पण आहे, मी आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपण आपल्याला बांधून ठेवलेल्या खुंटीला, ती खुंटी कुठली आहे? मीपणाची खुंटी आहे. दावा बांधलेला आहे अहंकाराचा. गाई म्हशी तुमच्या गावी असतील, गोठ्यामध्ये आपण दाव्याने बांधून ठेवतो खुंटीला, ती मीपणाची खुंटी आहे. त्या खुंटीला आपण स्वतःला अहंकाराच्या दाव्याने बांधून ठेवलेले मी, आणि तिथून आपण जागाच हलू शकत नाही बांधले असल्यामुळे. तर परमेश्वराच्या जवळ जाणार कसे आपण? आपण तो सुटूच शकत नाहीये. आणि भक्ती काय करते? सांगते की दावे तोड, खुंटी सोड, अहंकार सोड, मीपणा सोड, बघ परमेश्वराजवळ पटकन जाशील. परमेश्वर स्वामी समर्थ प्रयास करून भेटत नाहीत, प्रयत्न करून भेटत नाही. जो प्रयत्न केले, कष्ट केले म्हणून परमेश्वर भेटतो, तो परमेश्वर नाहीये. कारण की तुम्ही जे प्रयत्न कराल त्या प्रयत्नातून जे काही मिळेल ते तुमच्यापेक्षा छोटं असेल. प्रयत्न केला प्रसाद मिळतो. म्हणून नारदांची भक्ती श्रेष्ठ आहे. नारद भक्ती ही खूप श्रेष्ठ आहे. ती नारद भक्ती मी तुम्हाला आता उद्या सांगेन. आजचा आपला निरूपणाचा वेळ संपलेली आहे. आता आपल्याला सर्वांच्या मांगल्याची प्रार्थना करायची आहे. तर सर्वांनी हात जोडून घ्या. हात जोडले? ठीक आहे. चला, हात जोडून घेतल्यानंतर डोळे मिटायचे आणि प्रार्थना करायची. श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवते. आता विश्वात्मके देवे, तेणी वागज्ञ तोष व्हावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील ते लाहो प्राणी जात. हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आम्ही आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने आम्ही पुढे जात राहिलो, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवाराचे, शिक्षकांचे मंगल कर. त्या सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेव. सर्वांचे कल्याण हो. स्वामी, आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा, आणि आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी, दया करा. आम्हाला एकमेकांना मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजावर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचे सर्वांनी आभार मानायचे आहेत आणि शांतपणे झोपायचं आहे.